सनई चौघडे मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता शर्वरीने आणि जयने मिळून गौतम बांदेकरची सगळी काळी कारस्थानं भर मंडपामध्ये सगळ्यांसमोर आणलेली असतात. त्याच्यामुळे गौतम आता प्रचंड चिडलेला असतो. त्याच्या आईबाबांना तर खूप पश्चाताप झालेला असतो. त्याची आई हात जोडून पमाला माफी मागते की आम्हाला आमच्या मुलाचं हे कारस्थान अजिबात माहीत नव्हतं. चिडलेला गौतम बांदेकर आता धावत पळत शर्वरीकडे येतो आणि तिच्यावर हात उचलतो. तेवढ्यात तिथे जय येऊन त्याचा हात धरतो आणि त्याला ढकलून देतो. हे सर्व पाहून तेजस्विनीची तर बोलतीच बंद झालेली असते, कारण की एकेकाळी शर्वरीचा राग करणारा हा जय त्या शर्वरीच्या बाजूने तिच्या मदतीला कसा काय धावून गेला हे सगळं पाहून तेजस्विनीला खूप मोठा धक्का बसतो. आणि मग चिडलेला गौतम बांदेकर आता आसावरीच्या चारित्र्यावर चिखलफेक करत असतो. तो म्हणतो की तुमच्याच मुलीचं एका वेगळ्या मुलाबरोबर लफडं आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो गौतम खानोलकर आहे. आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांचीच बोलती बंद होते आणि सगळ्यांसमोर आता गौतम आणि आसावरीचं प्रेम प्रकरण येणार आहे. तेजस्विनीचं आता आसावरी आणि गौतमच्या प्रेमाला होकार असेल का हे पाहणं रंजक ठरेल.